काल आपल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जोरदार मोर्चा अकोले तहसील कचेरीवर झाला। या मोर्चाच्या अनुषंगाने आपण काही प्रश्न शासनापुढे उपस्थित केले आणि आपण अशी मागणी केली की या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अकोलेतील तिन्ही प्रकल्प, अकोले शहरी प्रकल्प, ICDS अकोले आणि राजूर या तिन्ही प्रकल्पाची एक शासकीय स्तरावर बैठक लावावी। या बैठकीसाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करावं। त्या बैठकीचं नियोजन माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व्हावं अशी मागणी आपण कालच्या मोर्चाच्या निमित्ताने केली आणि प्रशासनाने तातडीने दखल घेत अकोल्याच्या प्रकल्प अधिकारी माननीय एकंडे मॅडम यांनी पुढाकार घेऊन माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30 डिसेंबर रोजी मंगळवारी 11 वाजता अकोले तहसील कचेरीमध्ये आपल्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या गटातील प्रत्येक अंगणवाडी संघटनेच्या प्रमुखाने तसेच ज्यांच्या कोणाच्या काही अडचणी असतील त्या सर्वांनी मंगळवारी 30 तारखेला अकोले तहसील कचेरीमध्ये सकाळी 11 वाजता बैठकीसाठी यावं। त्याचबरोबर ज्यांचे काही प्रश्न असतील, ज्यांना मानधन मिळालेलं नाही आहे, काही जणांना प्रकल्प कार्यालयाकडून कामाच्या बद्दल नोटिसा दिलेल्या आहेत, त्याचबरोबर कोणाला मोबाईल मिळालेला नाही आहे, मोबाईलचा रिचार्ज मिळालेला नाही आहे, काही जणांचा कुठल्या प्रकारचे इंधन बिल असेल, TA बिल असेल जे थकीत असतील किंवा इतर ज्या काही तुमच्या वैयक्तिक समस्या असतील, त्याचबरोबर ज्यांच्या अंगणवाड्या जीर्ण झालेल्या आहेत, पडत आहेत, त्याचबरोबर त्याचं नुकसान झालेलं आहे, अशा सर्व केंद्रातील सर्व अंगणवाडीताईंनी आपापल्या समस्या फोनद्वारे सांगाव्यात किंवा स्वतः येऊन त्या समस्या तहसील कचेरीमध्ये मांडाव्यात। आपल्या सर्वांना विनंती आहे की ही शासनाने उपलब्ध करून दिलेली आपल्या समस्या मांडण्याची एक सुवर्ण संधी आहे। तर मी आपल्याला विनंती करीन की आपण सर्वांनी आपल्या समस्या या संधीचा लाभ घेऊन न घाबरता न डगमगता मांडाव्यात आणि आपापल्या समस्या सोडून घ्याव्यात। त्यासाठी मंगळवारी सर्व प्रमुखांनी त्याचबरोबर ज्यांना समस्या असतील त्या सर्वांनी मंगळवारी तहसील कचेरीमध्ये सकाळी 11 वाजता यावं